हॅलो, मी शर्मिला. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या ओढताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि सर्वप्रथम तुम्हाला आज जे सूर्यनारायणाचे उपवास चालू झालेले आहेत तर त्याच्याबद्दल खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हो, काल तुम्ही ज्या माझ्या व्हिडिओला प्रेम दिलं त्या प्रेमाबद्दल मी मनातून तुमची खूप खूप आभारी आहे. तर बघा, आज मी या व्हिडिओमध्ये सकाळी माझी सूर्यनारायणाची केलेली पूजा, तसेच घरामधील साफसफाई, थोडंफार जी देवपूजा आहे, जेवण वगैरे, हे सगळा व्लॉग तुमच्यासोबत सकाळचा शेअर केलेला आहे. तर बघा ताईंनो, तुम्हाला जर माझे हे डेली रुटीनचे व्लॉग बघायला आवडत असतील तर मला नक्की कमेंटमध्ये तसे तुम्ही मेन्शन करा. आणि हो, चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग बघा, आज हा जो आपला व्लॉग आहे तो आपण कंटिन्यू करू. बघा ताईंनो, ही वेळ आहे सकाळी पहाटेची 5ची. पहाट म्हणजे केवळ दिवसाची सुरुवात नाही, तर स्वतःला नव्याने घडवण्याची संधी आहे. अंधारातून प्रकाशाकडे जाणारा हा क्षण आपल्याला सांगतो की किती अडचणी असल्या तरी उजेड नक्की येतो. पहाटेची शांतता मनाला स्थिर करते. त्यावेळेस मनामध्ये स्वच्छ विचार असतात, आपल्या इच्छा अगदी स्पष्ट असतात आणि त्यामुळे स्वप्नांना दिशा मिळते. जे लोक पहाटे उठून स्वतःसाठी वेळ काढतात तेच आयुष्यात पुढे जातात, कारण यश हे नेहमी त्यांच्याकडे झुकते जे आधी तयारी करतात. सूर्य उगवण्याआधी मेहनत सुरू करणारा माणूस आयुष्यात कधी अंधार राहत नाही. पहाट आपल्याला शिस्त, संयम शिकवते आणि नेहमी त्याचे महत्त्व पटवून देते. आजची पहाट जर आपण जिद्दीने जगलो तर उद्याचा दिवस आपोआप उजळून निघतो. म्हणूनच आजची पहाट आळसात घालवू नका. उठून स्वतःला विचारा, आज मी माझ्या स्वप्नासाठी काय करणार आहे? कारण प्रत्येक यशस्वी आयुष्याची सुरुवात एका जागृत पहाटेनेच होते. उठा, जागे व्हा आणि स्वतःला घडवा. तर बघा, असं आपण जर सकाळी लवकर पहाटे उठून आपली जी काही कामं आहेत ती नियोजन केलं तर कामं अगदी वेळेवर होतात. तर बघा, आता इथे मी माझं जे मेन दरवाजा आहे किंवा घराचा उंबरठा आहे तो स्वच्छ कपड्यांनी पुसून पाणी मारून घेत आहे. कारण बघा, आज सूर्यनारायणाचे उपवास चालू होणार आहेत. तर माझा तर उपवास नाही, पण पूजा मी करते. तर 7 दिवस आता आपल्याला पूजा करायची असते आणि रथसप्तमीला हे सूर्यनारायणचे व्रत असतं ते संपतं. तर मी पहिले व्रत करायचे, पण आता उपवास नाही करत, फक्त पूजा असतात. तर अशा प्रकारे मेन दरवाजा, दाराच्या बाहेरचं सगळं जे आहे ते स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर अंघोळ वगैरे केली आणि आता सगळ्यात पहिलं म्हणजे मी इकडे सूर्यदेवांना अर्घ्य देत आहे. बघा, सूर्यदेवांना अर्घ्य देताना नेहमी तांब्याचं भांडं घ्यायचं. त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, पांढरे तीळ, फुलं टाकायची. ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः, ओम सूर्यदेवताय नमः असं म्हणत तुम्हाला जो कोणता मंत्र येतो सूर्यदेवांचा तो बोलत सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं असतं. तर आता इथे अर्घ्य देऊन झाल्यानंतर आजची जी सूर्यनारायण व्रताची जो पहिला दिवस आहे त्याची पूजा असणार आहे, तर ती मी पूजाविधी इथे मांडत आहे. त्यासाठी इथे चौरंग घेतला, चौरंगावरती लाल वस्त्र अंतरलं, त्याच्यानंतर सूर्यदेवांची त्याच्यावर छोटीशी रांगोळी काढली. त्यानंतर बघा, आता इथे मी कलश स्थापन करत आहे. त्यासाठी अक्षदा ठेवल्या, त्याच्यावर हळदी कुंकू वाहिलं आणि हा जो कलश आहे तो मी इकडे स्थापन केला. कलशाला 5 आंब्याचे डहाळे लावले. त्याच्यानंतर कलशामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, हे सुपारी, नाणं वगैरे टाकून घेतलं. त्याच्यानंतर इकडे बाळकृष्णांची देखील मी पूजा करून घेतलेली आहे. सूर्यनारायणच्या उपवासामध्ये बाळकृष्णांची पण पूजा करतात. त्याच्यानंतर हळदी, कुंकू, अक्षदा कलशाला, सूर्यनारायणांना अर्पण केलं. त्याच्यानंतर ही जी रांगोळी काढलेली आहे सूर्यदेवांची त्यांनासुद्धा हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण केलं. आणि अशी जी ही पूजा आहे अगदी साधी सोपी असते. याच्यामध्ये काही असा
विशिष्ट अशी किंवा वेगळ्या पद्धतीची मोठी पूजा मांडणी नसते. अगदी साधी सोपी एक कलश मांडायचा, सूर्यदेवांची रांगोळी, त्याच्यानंतर कृष्णांची पूजा इथे करायची असते. आता एक फळ इकडे ठेवायचं, कोण 5 फळं ठेवतात, कोण 1 फळ ठेवतं. प्रत्येकाच्या पद्धतीनुसार सूर्यनारायणची पूजा केली जाते. तर सूर्यदेवांना ओवाळून घ्यायचं दिव्यांनी. आता मी इथे हा तुपाचा दिवा लावलेला आहे. तर सगळी पूजा माझी आता इकडे करून संपूर्ण झाली. तर बघा मी तुमच्यासोबत शेअर करते. बघा किती साधी आणि अगदी 5 मिनटं लागतात ही पूजा होण्यासाठी. तर रथसप्तमीच्या अगोदर 7 दिवस ही पूजा जी आहे ती रोज सकाळी सूर्य उगवताना केली जाते. तर अशा पद्धतीने सूर्य उगवताना माझी पूजा झाली, उंबरठ्याची पूजन झालं, रांगोळी काढून झाली. तर बघा इथे अष्टलक्ष्मीचं देखील माझं उंबरठ्याचं पूजन झालेलं आहे. त्यानंतर माझा हा जो मेन दरवाजा आहे त्याच्यावरती मी असं स्वामींचं एक प्रतिमा लावली आहे. त्यांचं ब्रीद वाक्य आहे. असं कवड्यांचं तोरण वगैरे माझ्या दाराला नेहमी मी लावते. तर यामुळे काय होतं, वातावरण अगदी आल्हाददायी आणि भक्तिमय होऊन जातं. तर बघा त्याच्यानंतर माझी ही घरातील जी देवपूजा आहे रोजची ती मी विधिवत करून घेतली होती. कारण सकाळी सूर्यदेवांची पूजा करण्याच्या अगोदर जर घरातील देवपूजा करण्यात वेळ घालवला तर तेवढ्या वेळेत आपली सूर्यदेवांची पूजा बाहेरची होत नाही. मग मी सगळ्यात पहिल्यांदा सूर्यदेवांना अर्घ्य देते, सूर्यनारायण देवांची पूजा करते आणि मग घरातील पूजा करते. तर आता इकडे माझी घरातील देखील सगळी पूजा विधिवत झाली. त्याच्यानंतर आता मग मी घरातील माझी जी बाकीची कामं आहेत त्याला सुरुवात करणार आहे. तर आता सकाळीच माझी मुलं ट्युशनला स्कूलला जातात. तर त्यांचा नाश्ता झालेला होता, टिफिन झालेला होता, नाश्त्याची भांडी साफ करून झाली, किचन साफ झाला आणि आता इथे मी कुकर लावते. तर आज मी जेवणामध्ये पातळ जी भाजी आहे ती मसूर फ्राय बनवणार आहे. सकाळीच मी मिक्स वाटाणा बटाट्याची भाजी बनवली होती, फ्लॉवर वगैरे मिक्स भाजी. आता इथे कुकर लावून घेते, म्हणजे बाकीची कामं होईपर्यंत कुकर व्यवस्थित थंड होतो आणि त्याच्यामध्ये आपण जे काही शिजायला ठेवलेलं असतं ते देखील व्यवस्थित शिजलं जातं. बघा घाईघाईमध्ये जर तुम्ही कुकरला शिट्ट्या दिल्या आणि वाफ काढून जर कुकर खोलला तर कधीकधी ते आपण जे काही शिजायला ठेवलं आहे ते कच्चंसुद्धा राहतं. त्यामुळे कुकर कधी घाईत लावायचं नाही, आरामातच लावायचं. आता किचन साफ करून घेतला लगेचच मी कुकर लावल्यानंतर, कारण पाणी वगैरे थोडंसं सांडतंच कुकर लावताना. त्याच्यानंतर लगेचच कपड्यांची मशीन लावून घेणार आहे, कारण मग अजून माझे डस्टिंगचं काम बाकी आहे, लादी पुसायचं आहे. तर डस्टिंग लादी पुसणं होईपर्यंत मग मशीन देखील होऊन जाते. मग तेवढ्या वेळामध्ये बाकीची कामं होईपर्यंत मग मशीनची कपडे असतात ती 12 वाजेपर्यंत सुकत जर घातली तर आरामशीर 3-4 वाजेपर्यंत सुकतात. मग ते घड्या करून व्यवस्थित जिथल्या तिथे ठेवायला बरं पडतं. नाहीतर घरभर त्या कपड्यांचा दिवसभर पसारा पडून राहतो. तर बघा आता इकडे मशीन लावून झाली की मी लगेच झाडू मारायला घेतला. तर सकाळी तर आपण पारोसा झाडू काढतच असतो सगळेजण, पण जेव्हा आपण लादी पुसत असतो त्यावेळेस देखील मी अगोदर असा झाडू मारून घेते. कारण बघा मुली शाळेत जाताना केस वगैरे त्यांनी विंचरलेले असतात, केस पडतात किंवा मग इतर काही धूळ माती वगैरे पुन्हा खिडकीतून आतमध्ये येऊन जमा होते. मग लादी पुसताना आपल्याला डबल त्रास होतो. तर त्यापेक्षा असं छान अगोदर व्यवस्थित सगळा कानाकोपऱ्यातून झाडू मारून घेतला आणि नंतर लादी पुसली तर अगदी सोपी जाते लादी पुसायला आणि मग केस वगैरे पण असे लागत नाहीत हाताला वगैरे. स्वयंपाकघरातील सगळा पूर्ण झाडू वगैरे व्यवस्थित मारून झाला. आता मी इथे दुसऱ्या रूममध्ये झाडू मारते. ज्या वस्तू आहेत अस्ताव्यस्त पडलेल्या इकडे तिकडे त्या व्यवस्थित जागेवर ठेवायच्या, कारण मुलं खेळताना इकडून तिकडे वस्तू जागा बदलत राहतात. तर त्या व्यवस्थित जागेवर ठेवून दिल्या तर परत त्या वेळेवर सापडतात. त्याच्यानंतर बघा सगळे दोन्ही रूम झाडू मारून झाल्यानंतर मी रोज हे सिंक भांडं जे हात धुण्यासाठी वापरतो आणि त्याच्यासमोरील आरसा जो आहे तो रोज लिक्विड मारून अशी ओल्या कपड्यांनी स्वच्छ पुसून घेते.
आणि हे जे आहे हँडवॉशचा कंटेनर, तर ते देखील व्यवस्थित पुसते. कारण बघा दिवसभर त्याच्यावरती धूळ जमा होते आणि आपण जर असं रोज क्लिनिंग जर नाही केलं, डस्टिंग, तर आपल्या प्रत्येक सामानावर अशी खिडकीच्या कानाकोपऱ्यात धूळ जमा होते आणि ते दिसायला खूप असं बेकार वाटतं की कोण अचानक पाहुणे वगैरे घरी आले तर आपल्यालाच गिल्टी फील होतं की बापरे काय म्हणतील, की काय यांच्या घरामध्ये किती घाण वगैरे. तर बघा ताईंनो, अशी एकदा दिवसभरातून अगदी 10 मिनटं लागतात डस्टिंगसाठी आपल्याला. तर मी रोज सकाळी लादी पुसण्याच्या अगोदर अशी 10 मिनटं डस्टिंगला देत असते. त्यासाठी हा जो स्प्रे आहे अर्बन वाईपचा, किंवा मग माझ्या घरी देखील तयार केलेला स्प्रे आहे तो मी यूज करते. पण आत्ता मी अर्बन वाईपचा केला. सगळी कपाटं, फ्रीज, त्याच्यानंतर खिडक्यांची जे जागा असते बघा समोर कर्टन, तर ते, त्याच्यानंतर अजून जिथे कुठे आपली घरामध्ये धूळ येऊन बसते ते सगळे असं व्यवस्थित एका ओल्या कपड्याने पुसून घेते आणि नंतर अशी सुक्या कपड्याने पुसते. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यावरती डाग दिसत नाहीत सफेद. नुसतं ओल्या कपड्याने पुसलं तर मग त्याचे पाण्याचे किंवा असे सफेद डाग आपल्याला त्या वस्तूवर दिसून येतात. त्याच्यामुळे असं दोन, म्हणजे एक ओला कपडा घ्यायचा, एक सुका कपडा घ्यायचा. तर अशा पद्धतीने माझी रोजची एक 10 ते 15 मिनटाची डस्टिंग असते. असं जर आपण डस्टिंग केलं तर आपल्याला सारखं डीप क्लिनिंग घर करावं लागत नाही. त्याच्यानंतर आता मी तिथे लगेचच लादी पुसून घेणार आहे. आता व्यवस्थित जर आपण लादी पुसण्याच्या अगोदर झाडू मारला तर लादी अगदी 5 मिनटात पुसून होते. कारण लादीवर काही घाण राहत नाही, केस वगैरे नसतात. मग अशी मॉपने पटापट लादी पुसून होते. आता लादी पुसत मी इकडे ज्या माझ्या किचन ट्रॉल्या आहेत त्याच्यावर देखील हा स्प्रे जो आहे तो स्प्रे करते. त्याच्यानंतर हीच पुन्हा ट्रॉल्या ज्या कपड्या ओला आहे त्याने मी एकदा पुसून घेते आणि पुन्हा सुक्या कपड्यांनी पण पुसते. रोज बघा आपण जेव्हा जेवण बनवतो तेव्हा आपले हात मेसी झालेले असतात मसाल्यांनी, तेलानी किंवा मग पिठानी वगैरे. तर तेच हात आपण गडबडीमध्ये किचन ट्रॉल्यांच्या हँडलला वगैरे लावतो. मग ते कालांतराने असे काळपट दिसू लागतात. त्याच्यामुळे वेळोवेळी असं क्लिनिंग केलं तर ते व्यवस्थित आहे असं ते मेंटेन राहतात. आता इथे सकाळचं माझं जवळजवळ सगळं जेवण तयार झालेलं आहे आणि नाश्त्याची भांडी झालेली आहेत, किचन साफ करून झालेलं आहे. फक्त आता फोडणी द्यायची आहे. ते म्हणजे मी आज इकडे अख्खा मसूरची जे फ्राय आहे तो करणार आहे. तर बघा ताईंनो, असं कोणासोबत होतं, माझ्यासोबत कधी कधी असं होतं बघा. मसूर जेव्हा मी लावला त्यावेळेस या भातावरती झाकण ठेवायला विसरले. तर बघू शकता भाताचा कलर कसा आलाय. तर बघा, नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस पण मसूर फ्राय करायचा असतो आपण कुकरला मसूर लावतो तर भातावर झाकण ठेवा. कारण ते मसूरचं पाणी याच्यामध्ये जातं आणि भाताचा असा पूर्णपणे कलर बदलतो. तर जाऊ द्या, एवढा काही प्रॉब्लेम नाही, खायला तर छानच लागतो, फक्त काय कलर बदल. मसूर फ्राय करणार आहे. सकाळीच माझी बघा इकडे भाजी तयार झालेली आहे. कारण टिफिन असतात मुलांचे, स्कूलचे, ट्युशनचे. चपाती तयार झालेली आहे. आता फक्त मसूर फ्राय केलं की झालं, माझं जेवण पूर्णपणे तयार झालं सकाळचं. आज एकदम साधं सिंपल मसूर बनवणार आहे. म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे काही घालणार नाही, सिंपल असा फक्त लसूण जो मसूर फ्राय आहे तो करते. तर आता तुम्हाला इथे पाठीमागे बँडचा आवाज येत असेल. 26 जानेवारी आलेली आहे ना, तर आमच्या समोर जे स्कूल आहे तर तिथे प्रॅक्टिस चालू आहे. तर त्याचा आवाज हा असा सकाळी येत राहतो. तर बघा, त्याच्यासाठी आता मसूर फ्राय बनवते मी इकडे. तर तेल गरम करायला ठेवलंय. मसूर फ्राय जी आहे ना ती आमच्या घरामध्ये फार आवडते. मग तुम्ही ती फक्त लसणावरती करा किंवा मग मस्त मसाला वगैरे घालून कांदा टोमॅटोवरती करा, कशीही जरी केली तरी ती आवडीने खाल्ली जाते. तर मी आता इकडे तेल गरम झालेलं आहे माझं. आता जिरे मोहरीची फोडणी करून घेणार आणि एकदम अशी साधी बघा, जिरे मोहरी तडतडली
मग लसूण जे ठेचून घेतलाय तो लसूण घातला. लसूण तेलावरती चांगला व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजायचा. म्हणजे काय होतं की त्याचा जो कच्चा वास आहे तो निघून जातो. लसूण व्यवस्थित जर भाजल्याने लालसर तर मग त्याचा कच्चा वास राहतो तसंच. आणि जो फ्राय आपण करणार आहे मसूरची तर तो खाताना तसंच लसणट असा वास येतो. तर आता इथे बघा लसूण भाजून झालाय लालसर. तर आता सगळे जे बेसिक मसाले तर ती मी याच्यामध्ये घालून घेणार आहे. धना पावडर, जिरा पावडर, त्याच्यानंतर गरम मसाला, हळद पावडर आणि हे घाटावरचं काळं तिखट म्हणजे आमचा कांदा लसूण मसाला हा देखील मी याच्यामध्ये चवीनुसार घालून घेतला. म्हणजे जेवढं तिखट खातात तर त्यानुसार घातलेलं आहे. मसाले असे छान परतवून झाले की तडका बसेल असं जरा मसूरला असं मसाले ठेवायचे. मग लगेच बघा तसं तडक्याचा आवाज छान येतो ना. जेव्हा अशा टाईपनी तडका बसतो तेव्हा अतिशय सुंदर टेस्ट येते बघा भाजीला. तर आता ह्या भाजीमध्ये मी दुसरं काहीही वापरलेले नाही. म्हणजे कांदा, टोमॅटो वगैरे नुसती लसणावरती आज मी मसूर फ्राय बनवलेली आहे. मस्त अशी माझी मसूर फ्राय बनवून तयार झालेली आहे फोडणी करून. तर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. बघा तुम्ही जर शिजताना मीठ घातलं असेल तर बेतानेच मीठ टाका, नाहीतर मग खारट होण्याची शक्यता आहे. मी मसूरला शिजताना मीठ घातलं नव्हतं म्हणून आता इथे जेवढी मसूर फोडणी दिलेली त्याच्यानुसार मी आता इकडे मीठ घातलेले. तर बघा मसूर आता तयार होते. तर चला मग मी तुम्हाला जवळून दाखवते. आता अशी छानशी एक उकळी येऊ द्यायची आणि त्याच्यानंतर वरून तुम्ही कसुरी मेथी टाका किंवा मग हिरवीगार अशी आता लुसलुशीत कोथिंबीर येते ताजी तर ती टाकली तरी देखील चालेल. आता मसूर फ्राय झालेली आहे माझी करून. मसूरला उकळी आलेली आहे. आता मी वरून कसुरी मेथी टाकते कारण आज माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे. मला या बाजारातून आणावी लागेल कोथिंबीर. तर बघा छान अशी मसूर आता आपली तयार आहे. तर बघा ताईंनो, आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. यामध्ये मी तुम्हाला माझं सकाळचं रुटीन, तसेच देवपूजा, सूर्यनारायणांची पूजा हे सर्व काही शेअर केलेलं आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू.